नमस्कार रसिक श्रोते हो, मी मृदुल निवसरकर. कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक, पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते. गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात, त्यामुळे माझा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. मागच्या वेळेला आपण पुनर्जन्म ही गोष्ट ऐकली आणि त्याच्यामध्ये कर्माचा सिद्धांत काय आहे हे आपल्याला कळून चुकलं. आजही तशाच धर्तीची एक गोष्ट आपण ऐकणार आहोत. हे जे कर्म करतो आपण, काही वेळेला त्याची फळं आपल्याला काही जन्मांनंतर किंवा पुढच्या जन्मी भोगावी लागतात. तर काही काही कर्मांची फळं आपल्याला ह्याच जन्मी, चांगली असोत किंवा वाईट असोत, जसं पेरतो तसंच उगवतं, ही आपल्याकडे सुद्धा म्हण आहे. चला तर मग आजच्या गोष्टीला सुरुवात करूया. आजच्या गोष्टीचं नाव आहे देवाचा हिशोब. एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक वैद्यबुवा राहत होते. त्यांचं नाव सुमंत. हे सुमंत वैद्यबुवा नाडी परीक्षेमध्ये अतिशय हुशार होते, त्यामुळे त्यांच्याकडे खूप गर्दी असायची. या वैद्यबुवांचा वाड्यामध्ये एक वाडा होता. अगदी खूप भव्य वगैरे वाडा नाही, साधाच वाडा, त्यांच्या पूर्वजांपासून आलेला. समोर पडवी, मागच्या बाजूला 2 खोल्या आणि एक स्वयंपाकघर, न्हाणीघर, एवढंच. सकाळी उठून हे वैद्यबुवा आंघोळ स्नान वगैरे उरकून, देवपूजा उरकून नाश्ता करायचे आणि पडवीमध्ये ते येऊन बसायचे. त्या पडवीमध्येच त्यांनी आपला दवाखाना थाटला होता. पडवीमध्ये एका कोपऱ्यामध्ये एक फडताळ होतं आणि त्याच्यामध्ये काही मुळ्या, सुकलेली पानं, ताजी पानं, काही काढे, काही चूर्ण, असं त्या सगळं फडताळात ठेवलेलं होतं. त्याच्या समोरच एक डेस्क होता आणि त्या डेस्कच्या तिथे बसायला एक बसकर आणि त्याच्या समोर एक बसकर, एक त्यांच्या स्वतःसाठी, एक रुग्णासाठी, आणि त्याच्या शेजारीच त्यांनी एक दगडी खलबत्ता ठेवलेला होता. हे वैद्यबुवा ज्या वेळेला स्नान करून आपल्या पडवीमध्ये येत, त्यावेळेला रुग्णांनी त्यांना पाहिल्यावर रुग्ण निम्मे बरे व्हायचे, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. उंच पुरा देह, गोरा पान, केशरी टिळा कपाळाला, कानात बिगबाळी, पांढरा शुभ्र सदरा आणि पांढरं शुभ्र धोतर, आणि चेहऱ्यावर एक सात्विक मंद हास्य. खरोखरच बघणाऱ्याला त्यांना पाहिलं की तो रुग्ण निम्मा बरा व्हायचा. हे जे वैद्यबुवा होते ते येऊन आपल्या डेस्कच्या तिथे बसले की त्या डेस्कवर रोज एक यादी ठेवलेली असायची त्यांच्या बायकोनी. आज घरामध्ये काय काय संपलेलं आहे त्याची ती यादी असायची. गहू, तांदूळ, डाळ, तिखट, मीठ, मसाला, जे काय तिच्या घरामधलं संपलेलं असेल त्याची ती यादी करायची आणि हे सामान किती हवं आहे तेही त्याच्या पुढे लिहिलेलं असायचं. वैद्यबुवा पहिल्यांदा बसल्यावर ती यादी हातात घ्यायचे. प्रत्येक सामानाच्या पुढे ते किती पैसे लागतील हे लिहायचे आणि शेवटची गोळाबेरीज करून ती चिठ्ठी आपल्या खिशात घडी करून ठेवून द्यायचे आणि ते रुग्ण तपासायला सुरुवात करायचे. या वैद्यबुवांचं एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे ते कधीच कोणाकडेही तपासणीचे किंवा औषधाचे पैसे मागायचे नाहीत. त्यांच्याकडे खूप गरीब, खूप श्रीमंत दोन्ही प्रकारची माणसं यायची. काही जण त्यांना त्यांच्या मनानेच पैसे द्यायचे, पण वैद्यबुवा कधीच म्हणायचे नाहीत की मला इतके पैसे हवेत. ते देतील तेवढे पैसे घ्यायचे आणि आपल्याजवळ ठेवायचे. गरीब तर कधी कधी फुकटच औषध घेऊन जायचे. त्याच्याबद्दलही काही सुखदुःख नसलेले असे हे वैद्यबुवा खरोखरच स्थितप्रज्ञ होते. या वैद्यबुवांना एके दिवशी त्यांची बायको अशीच यादी ठेवून आत जाते आणि वैद्यबुवा ती यादी हातात घेतात, वाचतात, त्याच्यावरती सगळं सामानाचं गोळाबेरीज करून लिहितात, चिठ्ठी खिशात टाकतात. तर त्यांना अजून एक चिठ्ठी दिसते. ह्यांचं अजून एक वैशिष्ट्य होतं या वैद्यबुवांचं. ही गोळाबेरीज ते का करायचे, तर त्या गोळाबेरीज एवढे पैसे रुग्णांनी दिले की त्याच्या पुढचे सगळे रुग्ण हे त्यांच्याकडनं फुकट औषध घेऊन जायचे. त्याच्यानंतर श्रीमंत येऊ दे नाही तर गरीब येऊ दे, आज लागणाऱ्या सामाना एवढे पैसे गोळा झाले का,
मग बास, ह्याच्या पुढे पैसे घ्यायचे नाहीत. असा काहीतरी वेगळंच व्रत त्यांनी, असा वेगळा नियम स्वतःला घालून घेतला होता. खरं तर किती हे पुण्यकर्म, पण अजिबात पैशाची हाव नाही. त्यामुळे ते अशा प्रकारे गोळाबेरीज करून आलेल्या पैशा एवढ्या पैसा त्या दिवशी मिळाला की त्याच्या पुढचं कोणताही रुग्ण येऊ दे, त्याच्या पुढे ते पैसे घ्यायचे नाहीत. तर अशा प्रकारे ती यादी त्यांच्या हातात आल्यावर ते गोळाबेरीज करून खिशात टाकतात. पाहतात तर खाली दुसरी यादी. म्हणतात अरे ही कुठली यादी? म्हणून मग ते यादी उचलतात तर त्याच्यावरती त्यांच्या बायकोने लिहिलेलं असतं की 1 महिन्यावरती आपल्या लेकीचं लग्न आलेलं आहे, त्यासाठी ही यादी. ती पाहिल्यानंतर सुमंत वैद्य हातामध्ये ती यादी घेतात, डेस्कवर ठेवतात आणि त्या यादीच्या कागदावरच लिहून टाकतात की ही जबाबदारी माझी नाही, परमेश्वर काय ते बघून घेईल. घडी घालतात, खिशात टाकतात आणि शांतपणे रुग्ण तपासायला सुरुवात करतात. तपासता तपासता जेवण होऊन दुपारची वेळ होऊन तरी रुग्ण संपलेले नसतात. संध्याकाळ व्हायला येते आणि दारामध्ये, वाड्याच्या दारामध्ये एक पॉश कार उभी राहते. तसं तर त्यांच्याकडे पॉश कारमध्ये येणारे सुद्धा बरेच रुग्ण होते, त्यामुळे त्यांना त्यात काही विशेष वाटलं नाही. त्या कारमधून एक माणूस उतरला. तो माणूस आला आणि वैद्यबुवांना नमस्कार करून म्हणला, ओळखलत का मला? आणि तोच पुढे म्हणाला, खरं तर हे विचारणं सुद्धा चुकीचं आहे, कारण मी तुमच्याकडे येऊन आता जवळजवळ 12 वर्ष झालेली आहेत. मग सुमंत वैद्य म्हणतात, अच्छा बरं बसा, काय आपली समस्या? असं म्हणल्यानंतर ते म्हणतात, अहो समस्या काही नाही, मी तुम्हाला भेटायला आलोय. 12 वर्षापूर्वी माझी कार तुमच्या वाड्याच्या समोर बंद पडली, कारण तिचं टायर पंक्चर झालं होतं. म्हणून मी ड्रायव्हरला टायरचं पंक्चर काढायला पाठवलं आणि मी तिथेच उन्हात उभा होतो. तुम्ही ते पाहिलं आणि तुमच्या छोट्या मुलीला माझ्याकडे पाठवलं आणि सांगितलं की त्या काकांना आत बोलवून आण. मी आत आलो. उन्हाचा खूप कडाका असल्यामुळे तुम्ही मला सरबत दिलं. मी तिथे बसून तुमचं हे जे कार्य चालू आहे ते मी पाहत होतो आणि मला असं वाटलं की आपली ही समस्या तुम्हाला सांगावी, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझ्या लग्नाला 8 वर्ष झाली आहेत, पण अजून मला मूलबाळ नाहीये. असं म्हणल्यानंतर तुम्ही ताबडतोब कुटून 2 औषधं तयार करून दिलीत, एक माझ्या बायकोसाठी आणि एक माझ्यासाठी. रात्री दुधाबरोबर दोघांनी हे घ्या म्हणून सांगितलं आणि त्याप्रमाणे केल्यावर खरोखरच आम्हाला बाळ झालं. आम्हाला 2 मुलं झाली, एक मुलगा एक मुलगी. आता ह्या गोष्टीला सुद्धा खरं तर 12 वर्ष झाली, पण मी तुमची माफी मागतो, कारण मी इतका व्यवसायात गुंतलेला आणि सतत परदेशी जात असल्यामुळे मला तुमची भेटच घेता आली नाही. आता तर सध्या मी इंग्लंडलाच आहे, बरेच वर्ष झाली मी इंग्लंडलाच आहे आणि त्यामुळे तुमची भेट घेता आली नाही. सध्या मी एकटाच भारतात आलोय, कारण माझी एक बहीण आहे विधवा आणि तिच्या मुलीचं लग्न आहे, म्हणजेच माझ्या भाचीचं. या भाचीच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावरच असल्यामुळे मामा या नात्याने मी इथे आलो आणि आज सकाळीच तिच्या लग्नासाठी सामान घेण्यासाठी बाहेर पडलो होतो. का कुणास ठाऊक, पण माझ्या मनात असं आलं की ही जी माझी भाची आहे तेवढीच वैद्यबुवांची सुद्धा मुलगी आहे. कदाचित माझ्या भाचीसारखं तिचंही लग्न ठरलं असेल किंवा ती लग्नाची असेल, तर ह्या भाची बरोबर जे काय आपण सामान घेतोय ते वैद्यबुवांच्या मुलीसाठी सुद्धा का घ्यायला नको, असा विचार माझ्या मनात आला आणि मी माझ्या भाचीच्या लग्नाचं सामान घेतलं आणि तेच मी दुप्पट सामान घेतलं, कारण मी तुमच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा सामान घेतलं. तुमच्या मुलीचं लग्न झालं का? असं म्हटल्यानंतर वैद्य सुमंत अवाक झाले. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळायला लागलं आणि ते म्हणले, नाही, माझ्या मुलीचं लग्न 1 महिन्याने आहे. असं म्हणल्यानंतर त्या माणसालाही खूप आनंद झाला की आपण अगदी वेळेत हा विचार केला. त्यांनी ड्रायव्हरला खूण केली आणि कारच्या मागे उभ्या असलेल्या टेम्पोमधून लग्नाचं सगळं सामान पडवीत येऊन पडलं. हा जो माणूस होता तो अगदी गहिवरून आला होता. त्यांनी सुमंत वैद्यांना हात जोडले होते
त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या आणि त्याचप्रमाणे सुमंत वैद्यांच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. तेही नमस्कार करत होते. ह्याला एक आनंद झाला होता, ह्याला एक कृतज्ञतेची भावना त्याच्या मनात होती. ह्याच्या मनात असाही विचार एक होता की अरे आपल्यावर केलेल्या उपकाराची आपण थोडी तरी उतराई झालेलो आहोत आणि ही जी गोष्ट केली ती आपण अगदी वेळेत केली. ह्या सगळ्या भावना त्याच्या मनामध्ये उचंबळून आल्या होत्या आणि त्यामुळे त्याच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या होत्या आणि तो हात जोडून उभा होता वैद्य सुमंतांसाठी. आणि वैद्य सुमंतांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा होत्या आणि त्यांनी हात जोडले होते. कोणाला? तर त्या माणसाच्या आतल्या परमेश्वराला. अशी ही परमेश्वराची साथ असते. असाच हा कर्माचा सिद्धांत आहे. तुम्ही जे पेराल ते उगवेल. अगदी हे मनुष्याला नाही तर परमेश्वराला सुद्धा लागू होतं. हे जे कायदे कानून या जगतामधले माणसाने बनवलेले आहेत त्याच्यामध्ये अपवाद निघतो, त्याच्यामध्ये पळवाटा निघतात, त्याच्यामध्ये गुन्हेगाराला सुटका मिळते आणि जो गुन्हेगार नाही त्याला शिक्षा पण होऊ शकते. पण ही गोष्ट त्या न्यायालयात कधीच होत नाही. आज नाही, उद्या नाही, पुन्हा काही वर्षांनी, पण तुम्ही केलेल्या कर्माचं फळ तुम्हाला मिळतंच. अगदी ह्या जन्मी नाही तरी पुढच्या जन्मी तरी ते तुम्हाला भोगावंच लागतं. चांगलं असो वाईट असो.